हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्ह्यातला राष्ट्रवादी काँग्रेसचा हुकमी एक्का। आता हा एक्का असा आहे ज्याचं कोल्हापूर जिल्ह्यावर वर्चस्व आहे। गोकुळचा अध्यक्ष असेल वा कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक असेल, सारं काही मुश्रीफांकडे। पण याच मुश्रीफांचे त्यांच्याच पक्षातल्या नेत्यानं कान टोचले। आता कान टोचण्यासारखं नेमकं झालंय काय? असं म्हणतात ना की सत्ता येते आणि जाते, पण कार्यकर्त्याची निष्ठा ही कायम असते। खरं तर निष्ठेविषयी बोलावं अशी परिस्थिती आज नक्कीच नाही आहे राज्यात, पण याच निष्ठावंत कार्यकर्त्याची अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या एका नेत्याला काळजी आहे। आणि तो नेता म्हणजे यंदाच्या विधानसभेला पराभूत झालेला पण 2019च्या विधानसभेत विजयी झालेला माजी आमदार राजेश पाटील। 2019ला आमदार झाल्यानंतर खरं तर मुश्रीफांसोबत राजेश पाटलांनी सुद्धा पक्ष विस्तारासाठी, संघटना वाढीसाठी काम केलं होतं। 2019च्या विधानसभेत ते पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले, पण 2024च्या विधानसभा निवडणुकीत मात्र पराभूत झाले। त्यामुळे आता पुन्हा ते मतदारसंघ आणि पक्ष संघटना वाढीच्या कामाला लागले। अशातच कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं एकहाती नेतृत्व पुन्हा एकदा मुश्रीफांकडे गेलंय। पण राजेश पाटील आमदार झाल्यानंतर ते नेतृत्व काही काळासाठी का होईना पण विभागलं गेलं होतं। पण आधी सांगितल्याप्रमाणे 2024च्या विधानसभा निवडणुकीत राजेश पाटील पराभूत झाले आणि मग कोल्हापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा पुन्हा मुश्रीफांकडे आली। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनेविषयी बोलायचं झालं तर बरेच वारे फिरले। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक पक्षप्रवेश होत आहेत आणि ते सुरूच आहेत। आणि त्याचवरून खरं तर माजी आमदार राजेश पाटलांनी मुश्रीफांचे कान टोचलेत। त्यामुळे एकूणच काय, बीडमध्ये या घडीला जसे दोन विद्यमान आमदारांमधले गट पाहायला मिळतात, म्हणजे प्रकाश सोळंकी असतील आणि धनंजय मुंडे असतील। हे दोन्ही विद्यमान आमदार आहेत, पण त्यांच्यातली अंतर्गत धुसफूस ही आता चव्हाट्यावर आली आहे। त्याचप्रमाणे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतल्या आजी माजी आमदारांमधली कोल्हापुरातली ही अंतर्गत धुसफूस सुद्धा आता नव्या वादाला निमंत्रण देणारी आहे। तरी राजेश पाटलांनी मांडलेल्या भूमिकेवर आता हसन मुश्रीफांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा। याचे इनपुट्स दिले होते खरं तर सहकारी राहुल गडकर याने।